नूतन बांधकाम करत असताना अपराजित प्रोच्या या ग्रंथात मुहूर्ताचं महत्व इतकं सांगितलेलं आहे की शुभ मुहूर्तावर कार्यास आरंभ केल्यावर सिद्धी आणि विजय प्राप्त होतं असं सांगितलेलं आहे. तर अशुभेषु निवर्तेत न गच्छत पदम ग्रता म्हटलं. याचा अर्थ असा आहे की या उलट अशुभ मुहूर्तावर एक पाऊल देखील पुढे टाकू नये इतकं मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. भूमिपूजन आणि पायाखुदाईसाठी श्रेष्ठ नक्षत्र याचा विचार जर करायचा म्हटलं तर अधोमुखी नक्षत्र म्हणजे भरणी, कृतिका, आश्लेषा, मगा, तिन्ही पूर्वा, विशाखा आणि मूळ या नक्षत्रावर दृष्टियोग वर्ज्य करून घराचा पाया खणावा. पायाभरणीसाठी वार व श्रेष्ठ नक्षत्राचा जर विचार करायचा म्हटलं तर शुभवारी शुभ तिथींना ऊर्ध्वमुखी नक्षत्रे म्हणजे आर्द्रा, पुष्य, श्रवण, तिन्ही उत्तरा, धनिष्ठा, शततारका आणि रोहिणी ही नक्षत्रे पायाची पहिली कोनशिला कॉलम बसवण्यास शुभ सांगितलेली आहे. गृहारंभात श्रेष्ठ महिने म्हणजे वैशाख, फाल्गुन, पौष, श्रावण, मार्गशीर्ष. नारद मताचा जर विचार करायचा म्हटलं तर ज्येष्ठ, कार्तिक, माघ हे महिने देखील शुभ आहेत. अशुभ तिथीवर चतुर्दशी, षष्ठी, चतुर्थी, अष्टमी, अमावस्या, नवमी ह्या तिथी वर्ज्य करून अन्य तिथींना रविवार व मंगळवार हे देखील वर्ज्य करून अन्य वारी गृहारंभ करावा. शुभ नक्षत्राचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर पुष्य, मृग, अनुराधा, धनिष्ठा, शततारका, तिन्ही उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, रोहिणी आणि रेवती ही नक्षत्रे गृहारंभास शुभ होत. अशुभ योग वैधृती, व्यतिपात, दग्ध, यमगंट, मृत्योग इत्यादी वर्ज्य करून चंद्रबश असेल तो गृहारंभास घ्यावा. गृहप्रवेशद्वार आणि खिडक्या बसवण्यासाठी पुनर्वसू, हस्त, अश्विनी, मृग, अनुराधा, रेवती, स्वाती ही नक्षत्रे घराची द्वारे व खिडक्या करणे प्रशस्त होत. आणि अश्विनी, तिन्ही उत्तरा, हस्त, पुष्य, श्रवण, रोहिणी, स्वाती व रेवती हे नक्षत्रे शुभवारी स्थिर लग्नी प्रथम मुख्य प्रवेशद्वाराची चौकट बसवावी असं सांगितलेलं आहे. स्लॅब व आडे घालण्यासाठी सूर्य नक्षत्रापासून दिवस नक्षत्रापर्यंत मोजावे. त्यात पहिले 3 नक्षत्रे अशुभ सांगितलेली आहेत, पुढील 13 शुभ, त्या पुढील 8 अशुभ व शेवटचे 3 शुभ याप्रमाणे मोजून त्यामध्ये शुभ फलात्मक नक्षत्र असेल त्या दिवशी गृहप्रवेशयुक्त नक्षत्र घेऊन स्लॅब टाकावा किंवा आडे बसवावे.